नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 89वा भाग बनवत आहे. आपण थोडीशी आज ज्या शेतकऱ्यांना NPK सेकंडरी मायक्रोन्यूट्रंट देऊनही रिझल्ट येत नाही अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला तर त्यांचा फायदा होईल. व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु आपल्यासाठी कामाचा आहे, त्यामुळं लक्षपूर्वक ऐका. तर आपण ज्यावेळेस शेती करत असताना म्हणजे 25-30 वर्ष अगोदर NPK आणायचो, झाडाला पिकांना द्यायचो आणि पाहिजे तसं आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी मिळायचं. परंतु अलीकडे असा बदल झाला जे की NPK सेकंडरी मायक्रोन्यूट्रंट हार्मोन्स असेल हे देऊनही आपल्या झाडाला रिझल्ट येत नाही, आपल्याला पाहिजे तसं आउटपुट मिळत नाही. त्याच विषयी आपण थोडीशी आज चर्चा करणार. तर सर्वात पहिले अगोदर जी जमीन 25-30 वर्ष अगोदर आपली जी जमीन होती आणि आताची जी जमीन याच्यामध्ये खूप तफावत झालेली आहे. त्यावेळेस जमीन ही सॉफ्ट होती. आपल्या सर्वांना माहीत असेल, लाकडी नांगर असायचा, लाकडीचे अवजार असायचे, बैलावर शेती होती, ट्रॅक्टर वगैरे इन्स्ट्रुमेंट नसतानाही आपली शेती भुसभुशीत होती, सहज त्या ठिकाणी आपल्याला आंतरमशागत करता येत होती. परंतु आता मोठमोठे अवजार वापरावे लागत आहेत, जमिनीमध्ये कडकपणा आला. तर त्याचं कारण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी झाला. तर सेंद्रिय कर्ब कसा कमी झाला आणि सेंद्रिय कर्ब काय असतो, त्याच्यानंतर जमिनीचा pH वाढलेला आहे, जमीन कडक झाली, जमिनीमधील अन्नद्रव्य आपटेक होत नाही. नेमके हे बदल कशामुळे झाले आणि आपली जमीन कशी असावीत, आपण काय चुका केल्या आणि त्याच्यावर आपल्याला आता काय करायला पाहिजे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार. तर सगळ्यात पहिले जमीन, ज्या जमिनीमध्ये आपण पीक घेतो त्या जमिनीचं नेमकं आरोग्य कसं पाहिजे. तर हे बघा, जमीन म्हणजे काय, जमिनीमध्ये 25% हवा असते, त्याच्यानंतर 25% पाणी असावं, त्याच्यानंतर 5% सेंद्रिय कर्ब असावा आणि राहिलेले 45% हे मिनरल्स म्हणजे तुमच्या जमिनीमधील दगड असेल, माती असेल, जे अन्नद्रव्य असेल, काडी कचरा असेल, हे सर्व मिळून आपल्या जमिनीमध्ये जे मिनरल्स असतात, मिनरल्स 45%, 5% सेंद्रिय कर्ब, 25% पाणी आणि 25% हवा, असं जर असेल तर आपल्या जमिनीमध्ये चालणारे जे क्रिया असतात, क्रिया कोणत्या, मग आपण दिलेले खत असेल किंवा जमिनीमध्ये सुप्तावस्थेमध्ये पडलेले खत असेल, हे खतं याच्यावर जैविक अजैविक प्रक्रिया बॅक्टेरिया जी करता, ती बॅक्टेरिया चांगल्या प्रकारे होऊन आपल्या पिकाला ते अन्नद्रव्य मिळतात. आता उदाहरणार्थ नायट्रोजन आपण युरिया जो देतो, तर युरिया हा अमोनियम फॉर्ममध्ये असतो. अमोनियम आणि अमोनियम सल्फेट आणि त्याच्यानंतर नायट्रेट असे 3 प्रकारामध्ये आपल्याला नायट्रोजन हे आढळतं. परंतु डायरेक्ट झाड नायट्रोजन घेत नाही. तर ह्या नत्रावरती, या नायट्रोजनवरती बॅक्टेरिया एक प्रक्रिया करून त्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये करता, त्यावेळेस ते झाडाला लागवतं. आता तुम्ही म्हणताल ही प्रक्रिया म्हणजे कशी, रूपांतर म्हणजे काय. जसं की आपण गहू खातो, बाजरी खातो, ज्वारी खातो, परंतु त्याचं दळण करतो, पीठ बनवतो, पिठाचा उंडा बनवतो, उंड्यापासून चपाती बनवतो, ती चपाती भाजल्यानंतर आपण खातो. यावर आपण 2-3 जशा प्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे बॅक्टेरिया नत्रावर नायट्रोजनवर प्रक्रिया करता आणि त्याचं नायट्रेटमध्ये रूपांतर करता, त्यावेळेस ते झाडाला मिळतं. मग आता ते नायट्रोजनचं जे रूपांतर बॅक्टेरिया करता, मग ते कोणते करता, रायझोबियम आणि अझोटोबॅक्टर हे 2 बॅक्टेरिया नायट्रोजनवर प्रक्रिया करून नायट्रेटमध्ये रूपांतर करून आपल्याला पिकाला पोचून देतात. मग हे असेच बाकीचे बॅक्टेरिया पोटॅश, फॉस्फरस, नायट्रोजन, फेरस, मॅग्नीज, कॉपर, मोलिब्डेनम, बोरॉन, झिंक असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम, सल्फर असेल, सिलिकॉन असेल, हे सगळे घटक जे हे सगळेचे सगळे घटक बॅक्टेरियाच्या माध्यमातूनच झाडाला मिळतात. म्हणजे अगोदर बॅक्टेरिया त्याच्यावर प्रक्रिया करणार, त्याचं रूपांतर करणार आणि ते झाडाला मिळणार. तर ही जी प्रक्रिया असते, ही प्रक्रिया व्यवस्थित कधी चालते, ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये 25% हवा खेळती राहील, 25% पाण्याचा संच असेल, 5% सेंद्रिय कर्ब असेल आणि 45% मिनरल्स असेल. तर आता मिनरल्सची वाट लागलेली आहे. अतिरिक्त खतं देऊन, अतिरिक्त पाणी देऊन मिनरल्सची वाट लागली, मिनरल्स खोलवर गेलेले. त्याच्यानंतर आपण जे कीटनाशक वापरतो, कारखान्यात दूषित पाणी असेल, अशा ज्या घटकामुळे मिनरल्स वाटोळं झालं आणि आपलं शेतीचं पाणी प्यायला राहिलं नाही. मग आपण मिनरल ॲडेड जे पाणी, बिस्लेरी असेल, तुमचं काय असेल तर ते पाणी पितो, शेतातलं पाणी आपण पित नाही. त्याचं कारण आपले मिनरल बिघडलेले आहे. त्याच्यानंतर सेंद्रिय कर्ब जिथं 4-3 पाहिजे तिथं आपला सेंद्रिय कर्ब 1
1च्या मायनस सेंद्रिय कर्ब आलं तिथं कोणत्याही प्रकारचं पीक तुम्हाला घेता येणार नाही. तो सेंद्रिय कर्ब शेतकऱ्याचा 1 वर 1.5 वर आणून ठेवलेला आहे, जो की कमीत कमी 3 तरी पाहिजे म्हणजे आपलं उत्पादन चांगलं येतं. तो सेंद्रिय कर्बाचंही वाटोळं झालं. कशामुळं? हेच पाण्याचा अतिरिक्त करणे, वल्ल्यात मेहनत करणे, शेणखत न वापरणे, त्याच्यानंतर रासायनिक खताचा अतिरिक्त वापर करणे, या कामामुळे सेंद्रिय कर्बाचं सुद्धा वाटोळं झालेलं आहे. त्याच्यानंतर पाणी 25% पाणी पाहिजे फक्त. आपल्याला शेततळे पुरत नाही, विहिरी पुरत नाही, बोर पुरत नाही. आपण खूप सारं पाणी देतो, पिकाच्या कंडिशन, जमिनीच्या कंडिशननुसार आपण पाणी देत नाही. त्यामुळं आपल्या शेतामध्ये जास्त पाण्यामुळे आपल्या जमिनीमध्ये क्षार वाढले. क्षार वाढलं म्हणजे काय झालं? आपला जो EC असतो जमिनीचा, EC म्हणजे काय? इलेक्ट्रिक EC म्हणजे इलेक्ट्रिक सिक्वलायझेशन. EC म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये इलेक्ट्रिक परिवहन जर वाढलं तरी आपलं पीक कमी येतं आहे, ते जर कमी झालं तरी येतं. EC हा आपल्या जमिनीचा 1% पाहिजे. जास्त पाण्यामुळं, जास्त क्षारयुक्त पाणी दिल्यामुळं सुद्धा आपल्या जमिनीचा जो EC आहे तो खराब झालेला आहे जास्त पाण्यामुळं. त्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये हवा पाहिजे 25%. आपण जमीन ओल्यामध्ये तुडवल्यामुळं, रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केल्यामुळं, आपल्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळं एकंदरीत त्या ठिकाणी हवा ही जमिनीमध्ये 25% खेळती राहत नाही. त्या ठिकाणी ती हवा होती आपली 5%, 10%. मग त्या ठिकाणी आपल्या पिकाला नायट्रोजन मिळत नाही, आपल्याला पिकाला ऑक्सिजनही मिळत नाही. जे घटक पाहिजे ते ह्या कंडिशनलाच आपल्या पिकाला मिळतात. 25% हवा, 25% पाणी, 5% सेंद्रिय कर्ब आणि 50% मिनरल. तर ह्या गोष्टी आपण जर जोपासल्या तर आता जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब असेल, जमिनीचा जो pH असेल, हा मेंटेन जर ठेवला तर आपल्याला आपण दिलेले खतं अपटेक व्हायला मदत होती आणि आपलं उत्पादन वाढतं. परंतु आपण जमिनीचं वाटोळं या ठिकाणी करणं लावलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं EC म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, इलेक्ट्रिक परिवहन म्हणतो आपण त्याला. जमिनीची जी EC, जमिनीचा जो EC असतो तो 1%पेक्षा जर जास्त जरी झाला तरी आपल्याला प्रॉब्लेम येतो, कमी झाला तरी प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही म्हणताना EC कमी जास्त कसा होतो? जसे आपण खतं देतो, खतं देताना आपण टक्केवर लिहिली असते, नायट्रोजन 46%. बाकीचं मग काय असतं त्याच्यामध्ये? कार्बोनिक नावाचा घटक असतो. तो कार्बोनिक नावाचा घटक आपल्या जमिनीमध्ये कडकपणा तयार करतो. फॉस्फरसमध्ये सुद्धा रॉ मटेरियल असते. पोटॅशमध्ये जेही केमिकल, जे खत औषध असतात याच्यामध्ये जे मटेरियल वापरलं असतं ते मटेरियल आपल्या जमिनीला कडक बनवण्याचं काम करतं. त्यामुळे सुद्धा आपल्या जमिनीची सी वाढतो. आणि आपण क्षारयुक्त पाणी देतो, खारं पाणी, त्यामुळे सुद्धा आपल्या जमिनीची सी वाढतो. आपल्याला आपण जे खत औषध देतो, ज्या खत औषध रॉ मटेरियलमुळं, क्षारयुक्त पाण्यामुळं आपल्या जमिनीची सी वाढतो. आणि सी वाढला की आपल्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य ते अपटेकिंगला प्रॉब्लेम येतात. त्याच्यानंतर आपण बघितलं pH. आता जमिनीचा pH हा 5 ते 6 पाहिजे. तर आपल्या या कारणामुळं जमिनीचा pH सुद्धा जास्त होतो. जास्त झालं तरी उत्पादन कमी येतं आणि pH खाली आला तरी उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी कमी येतं. आता हे सगळ्या गोष्टी करत असताना यांचा असर सळसळ बॅक्टेरियावर पडतो. कारण की जमिनीमध्ये मेन रोल हा बॅक्टेरियाचा असतो. तुम्ही दिलेले खतं झाड घेत नाही, ते बॅक्टेरिया त्याचं विघटन करणार, प्रक्रिया करणार, तरच ते आपल्याला लागू होतं. मग आपल्याला माहिती आहे आपलं मुख्य अन्नद्रव्य NPK. बरेचसे शेतकरी NPK देतात परंतु रिझल्ट येत नाही. त्याचं कारण जे NPK झाडाला उपलब्ध करून द्यायचं ते बॅक्टेरिया जर आपल्या जमिनीमध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही. मग आता तुम्ही बघितलं असेल ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम हे तुमच्या जमिनीतील नायट्रोजनला नायट्रेटमध्ये रूपांतर करतं आणि आपल्या पिकाला पोचवतं. तर आपल्या जमिनीमध्ये ते बॅक्टेरियासुद्धा राहिले नाही किंवा कमी झालेले. त्याच्यानंतर आपण बघितलं NPK म्हणजे पोटॅश. NPK नत्रस्फुरत आणि पालाश. मग पोटॅश म्हणजे काय? मग तुमच्या जमिनीला PSB म्हणजे काय? तुमचं पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया. पोटॅश जो घटक आहे तो या बॅक्टेरियाद्वारे, पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया म्हणजे PSB, तर हा बॅक्टेरिया पोटॅशचे विघटन करून आपल्या पिकाला त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतो. तुम्हाला माहीत असेल पोटॅशचं काम असतं अन्न परिवहन करून संपूर्ण फळाला, पानाला, फांद्याला सगळीकडे पोहोचवण्याचं काम. परिवहनाचं काम हा मुख्य काम पोटॅश करतो. त्याच्यानंतर KMB, तर इथं काय? फॉस्फरस मॉलिब्लिंग बॅक्टेरिया. KMB हा जमिनीतील पडलेला फॉस्फरस. आता आपण उदाहरणार्थ खत देतो, 100% खतं लागू होत नसतात. त्यातले 30% 40% खतं हे तुमच्या जमिनीमध्ये पडलेले असतात, सुप्त अवस्थेमध्ये पडलेले असतात.
तर फिक्स झालेलं असतात. तर हे खतं फिक्स होऊ नये, हे पिकाला उपलब्ध करून द्यावे यासाठी ह्या बॅक्टेरियाचं काम असतं. ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम हे तुमचं नायट्रोजन देणार, तुमचं PSB हे तुमचं पोटॅश अपटेक करून देणार, त्याच्यानंतर तुमचं फॉस्फरस NPK नत्र स्फुरद पालाश. तर KMB हे तुमच्या झाडामध्ये पोटॅश NPK नत्र स्फुरद पालाश, तर तुमचं फॉस्फरस हा PSB देणार आणि तुमचं पोटॅश जे आहे तर ते तुमचं KMB हे अपटेक करून देणार. तर हे बॅक्टेरिया आपण वर्षातून 2-3 वेळेस जर सोडले तर आपल्या झाडाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो, कारण जमिनीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे आपल्या पिकाला उपलब्ध होता. माझा तुम्ही म्हणताना NPKच का लिहिली मी, कारण NPK हे मुख्य अन्नद्रव्य आहे. तुमच्या झाडाला असेल, तुमच्या पिकाला असेल, NPKची मॅक्सिमम गरज आहे. त्याच्यानंतर सेकंडरी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. आता कॅल्शियम आपण दिलेलं आहे, जर बोरॉन असेल तर कॅल्शियम अपटेक होतं, अन्यथा कॅल्शियम तुमच्या झाडाला उपलब्ध होत नाही. आपण NPKचे बॅक्टेरिया जरी सोडले तरीसुद्धा आपल्या जमिनीत असलेला फॉस्फरस हा जर तुमच्या झाडाला उचलायचा असेल किंवा तुमच्या झाडाला पोटॅश जरी उचलायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी बोरॉन द्यावं लागतं. कारण तुम्ही बघितलं असेल कॅल्शियम आणि बोरॉनची जोडी लावलेली असते. ZNB झिंक आणि बोरॉनची जोड लावलेली असते. झिंक आणि कॅल्शियम जर द्यायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी बोरॉन लागतो, आणि आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस जर आपल्याला उचलून द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सल्फर लागतं. म्हणजे हे सगळे एकमेकांशी निगडीत, एकमेकांवर अवलंबून चालणारे कार्य असतं. त्यामुळं आपल्याला संपूर्ण अन्नद्रव्य या ठिकाणी आपण भेसळ डोसमध्ये काय देतो, संपूर्ण अन्नद्रव्य. संपूर्ण अन्नद्रव्य जर आपल्या जमिनीमध्ये असेल किंवा आपल्या पिकाला जर मिळाले तर आपल्या पिकाला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. अन्यथा एक जरी घटक तुमचा कमी पडला तर तुमच्या पिकांवर कुठलाही तरी आजार येणार. मग आपण दुकानदाराकडे जाणार, फवारण्या घेणार, परत बॅक्टेरिया सोडणार, परत खतं सोडणार. परंतु आपण व्यवस्थित संपूर्ण न्यूट्रिशन जर आपल्या पिकाला आपण भरलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. आता संपूर्ण अन्नद्रव्य देत असताना सुद्धा ज्या ओरिजिनल स्टँडर्ड कंपन्याचा रिझल्ट येतो असाच जर आपण भरलं तर त्याचा उपयोग होणार. अन्यथा आपण चुकीच्या कन्सल्टंट म्हणा, चुकीचं दुकानदार म्हणा, चुकीची कंपनी जर सिलेक्शन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट येत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपण पहिले सांगितलेलं आहे, आपल्याला मोसंबी संत्रा बागेची शेती किंवा कोणतेही फळबाग करत असताना आपल्याला 4 गोष्टी करणं गरजेचं आहे, जे की तुम्हाला मी खूप वेळेस सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतो, फ्रीमध्ये सांगतो. आपण अंतर्मशागत बंद करणे, त्याच्यानंतर तणनाशकाचा वापर करा, ठिबकचं पाणी शक्यतो कॅनोपीच्या खाली द्या, शक्यतो लोड पाणी द्या. त्यानंतर शेणखत किंवा गांडूळ खत वर्षातून 1 वेळेस प्रत्येक वर्षी वापरा. असं जर आपण केलं तर आपल्या जमिनीची कंडिशन ही चांगल्या प्रकारे टिकून राहते, आणि जमिनीची कंडिशन जर चांगली असेल तर आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी चांगलं येतं. आता बरेचसे शेतकरी म्हणतात असेल आमच्या झाडाला फुलं कमी लागलेली आहे, आम्ही खूप सारं कार्य केलेलं आहे, परंतु तुम्हाला माहीत असेल आपल्या जमिनीचं आरोग्य जसं चांगलं पाहिजे तसं झाडाचं सुद्धा आरोग्य चांगलं असेल तर पुढे चालून फुलधारणा चांगली होते. मग आता नेमकी फुलं लागण्यासाठी आपल्याला आपलं झाड कसं पाहिजे, आपल्या झाडाची पानाची संख्या जास्त पाहिजे, पानामध्ये ग्रीनरी भरपूर पाहिजे, पानाची साईज मोठमोठी पाहिजे. अशा जर कंडिशन आपल्या झाडाची असेल तर आपल्या झाडाला स्टोरेज व्यवस्थित तयार करता येतं, आपल्या झाडाकडून फुलं व्यवस्थित काढता येतात, आणि आपलं झाड लॉंग टाईम टिकवतासुद्धा येतं. म्हणून आपण एकंदरीत काम करत असताना जमीन आणि पिकांवर अशा प्रकारे काम करतो जेणेकरून कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये शेतकऱ्याला अधिक रिझल्ट त्या ठिकाणी येईल. बरेचसे दुकानदार एम्प्लॉय हे दिशाभूल करता, खूप साऱ्या औषधी, खूप सारे खतं, खूप सारा खर्च देता, कोणत्याही कंडिशनला कोणतंही काम करता, त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा रिझल्ट येत नाही, आणि मग शेतकऱ्याचा खर्च होऊन बसतो आणि उत्पादन येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे 89व्या भागामध्ये जी चर्चा केली, अर्थात आशा करतो ही चर्चा तुम्हाला समजली असेल, आणि कृपया आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, नवीन माहिती आमची ही तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल.